खासदार अमर काळे करणार पालकमंत्र्यांच्या घरासमोर काळी दिवाळी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीच्या तडाख्याने शेतकरी हतबल झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही आनंदाची नसून चिंतेने अंधारमय झाली आहे। 8 दिवसावर आलेली आहे आणि ही दिवाळी खऱ्या अर्थाने काळी दिवाळी म्हणून मी समजतो। आणि या काळी दिवाळीच्या या सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, ज्या दिवशी लक्ष्मी पूजन आहे त्या दिवशी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घरासमोर या ठिकाणी खासदार म्हणून मी त्या ठिकाणी 2 तास निदर्शने करणार आहे। आणि ही जी दिवाळी आहे ही सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागत आहे। महायुतीद्वारे निवडणुकीदरम्यान केलेली कर्जमाफीची घोषणा फोल ठरली। यावरच महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांची थट्टा उडवत तटपुंजी आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे। मात्र अद्याप शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत प्राप्त झालेली नाही। शेतकऱ्यांची समस्या न समजता सरकारने केलेल्या नामुष्कीच्या विरोधात महाविकास आघाडीद्वारे शरद पवार गटाचे वर्धेचे खासदार ऐन दिवाळीच्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी वर्धेचे पालकमंत्री व राज्यमंत्री पंकज भैर यांच्या घरासमोर सकाळी 10 ते 12च्या दरम्यान सरकारची काळी दिवाळी करणाऱ्या सरकारचा निषेध करणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता महायुतीच्या सरकार व निद्रस्त प्रशासनाला आता तरी जाग येणार का, की नेहमीप्रमाणे फोल आश्वासन प्राप्त होणार, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।